आता एक मोठी बातमी, राज्यात पावसानं जोरदार पुनरागमन केलेलं आहे आणि आजही राज्याच्या अनेक भागात हवामान खात्यानं ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी केलेला आहे। राज्याच्या विविध भागात 20 ऑगस्ट पर्यंत पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे। सोमवार आणि मंगळवारी अतिवृष्टीचा इशारा म्हणून रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर पुणे, घाटमाथा, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, तर विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। राज्यभरात सर्वदूर मुसळधार पाऊस बरसल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे आणि त्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे। गोंदियामध्ये इटियाडोह धरण हे भरून वाहत आहे आणि त्यामुळे नदीकाठच्या गावांना हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तिकडे उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाचं धरण म्हणजे हतनूर धरण मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वाढ झाल्याने धरणाच्या 14 दरवाजे उघडण्यात आले असून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। तर कोल्हापुरातील राधानगरी धरणातूनही विसर्ग सुरू करण्यात आला आहे। धरणाचे 3 दरवाजे उघडले असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। तर पश्चिम घाट भागातील कोयना धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली असून विद्युत निर्मिती गृहातून विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। तर तुळशी तलाव भरल्यामुळे मुंबईकरांनाही दिलासा मिळालाय। मुसळधार पाऊस बरसल्याने तुळशी तलाव ओव्हरफ्लो झाले। केंद्रीय निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या आरोपांना पत्रकार परिषदेतून उत्तर दिलं। मत चोरीचे आरोप खोटे असल्याचं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलंय। जर त्रुटी असतील तर 15 दिवसांच्या आत सांगा असं आवाहन निवडणूक आयोगाने केलंय। तर निवडणूक आयोगाने राहुल गांधींच्या प्रश्नांची थेट उत्तरं दिलीच नाहीये असा दावा काँग्रेसने केलाय। राहुल गांधींनी 7 दिवसात शपथपत्र दिलं नाही तर माफी मागावी असं आयोगाकडून बजावण्यात आलंय। ये देखिए शकुन रानी जी हैं, 13/9/23 को ये नई वोटर फर्स्ट टाइम वोटर बनती हैं। इनकी एज क्या है दिखाओ जरा। 70 साल की हैं। और ये देखिए कैसे किया गया है। 2 बार अप्लाई करती हैं। पहली बार 13/9, दूसरी बार 31/10। इसमें उनकी फोटो जूम आउट है, इसमें उनकी फोटो जूम इन है। ऊपर देखिए फर्स्ट नेम शकुन, सरनेम रानी। यहां देखिए सरनेम है ही नहीं, फर्स्ट नेम शकुन रानी। और ये देख लीजिए साइड पे इन्होंने 2 बार ही वोट किया है। अब पता नहीं इन्होंने किया है किसी और ने किया है, बट 2 बार इस आईडी कार्ड पे 2 बार वोट लगा है। कुछ मतदाताओं द्वारा दोहरे मतदान के आरोप लगाए गए। सबूत मांगने पर जवाब नहीं मिला। ऐसे मिथ्या आरोपों से न तो चुनाव आयोग डरता है और न ही कोई मतदाता। सुरुवातीला एक मोठी बातमी, मुंबईकरांची दुसरी मोठी लाईफलाईन असलेल्या बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होतंय। एकूण 15,000च्या आसपास मतदार निवडणुकीचा हक्क बजावणार आहेत। हे मतदान बॅलेट पेपरद्वारे होणार आहे। या निवडणुकीत भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी लढाई होते। दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्याने प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे। तर मुंबई महापालिका निवडणुकीआधी ही निवडणूक लिटमस टेस्ट असणार आहे। मुंबईतील बेस्टच्या विविध आगारांमध्ये या बेस्ट पतपेढीसाठी मतदान पार पडणार आहे। बेस्ट पतपेढीमधील सदस्य असणारे कामगार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत आणि त्यामुळे बेस्ट कामगार कुणाच्या पारड्यात मत टाकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी बेस्ट पतसंस्थेत 24 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केलेला आहे। ज्या पद्धतीने बंगले खरेदी, कार्यालय खरेदी, डिपॉझिट किकबॅक घेणं यामुळे प्रथमदर्शी 24 कोटींहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। बेस्ट पतसंस्थेचे उमेश सारंग आणि सुहास सामंत यांनी स्वतःच्या चैनीसाठी पैसे उडवल्याचा आरोप लाड यांनी केलेला आहे। उमेश सारंग जे पतसंस्थेचे शिवसेना ठाकरे पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांची चौकशी झाली पाहिजे अशी त्यांनी मागणी केली आहे। लाड यांच्या आरोपांवर सुहास सामंत यांनी जोरदार पलटवार केलाय।
सहकारी पतसंस्थेतला भ्रष्टाचार श्री घाग आणि गोरेच्या तक्रारीमुळे खुलला. खऱ्या अर्थाने मी माझ्या पतसंस्थेच्या सभासदांना सांगू इच्छितो, ज्या पद्धतीमध्ये बंगले खरेदी, ज्या पद्धतीमध्ये कार्यालय खरेदी, ज्या पद्धतीमध्ये डिपॉझिटचं किकबॅक घेणं, बॅग खरेदी, यामुळे प्रथमदर्शी 24 कोटीहून अधिकचा भ्रष्टाचार झाल्याचं EOWच्या निदर्शनास आलं आहे, सहकार खात्याच्या निदर्शनास आलं. आणि यामध्ये सर्व संचालकांची तर चौकशी होणारच आहे. आणि उमेश सारंग जे पतसंस्थेचे शिवसेनेचे अध्यक्ष आहेत आणि बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष श्री काका सामंत यांची देखील चौकशी झाली पाहिजे, ही माझी प्रामुख्याने मागणी आहे. प्रचार संपलेला आहे आणि असे बेताल आरोप हे करताय. मी कामगारांकडे जाऊन बिर्याणी वाटलेली नाही. मी 6 महिन्यापूर्वी चेक दाखवला मी 78 कोटीचा. आणि एक दिवस निवडणूक जवळ आल्याबरोबर एक दिवस निवडणूक आली आहे म्हणताच 15-20 कोटी वाटायला आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून जनरल मॅनेजरवर प्रेशर आणून त्यांनी ते वाटले ते कोणाला वाटले? फक्त जे कामगार उद्या आता मतदान करणार आहेत 15,000 तेवढ्यांनाच वाटले.